पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, आपण देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. तिथे काय होत आहे? देवाचं सानिध्य आपल्यामध्ये काय करताय? आपल्याला त्या गोष्टीचं जाणीव पाहिजे. हालेलुया. मी प्रभूच्या सानिध्यामध्ये आहे तेव्हा प्रभू माझ्या जीवनामध्ये काय करताय? हालेलुया. धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण स्तोत्र संहिता 48वा अध्याय घेऊया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सानिध्यामध्ये आपण काय करतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या मंदिरामध्ये आलेले लोकांचा जबाबदारी काय आहे? त्यांचं काम काय आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ऐकूया 48वा अध्यायातील 9वा वचन. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करत बोला. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या वात्सल्याचं चिंतन करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळपासून आतापर्यंत तुम्ही काय करत होता? प्रत्येक वेळी फादरांच्या सिस्टरांच्या सोबत तुम्ही वाचन ऐकत होते, प्रार्थना करत होते, तेव्हा देवाच्या वात्सल्याचा तुम्ही चिंतन करत होता. हालेलुया. देवाच्या वात्सल्याचं चिंतन जे कोणी करत आहे त्यांच्या हृदयामध्ये कोण काम करत आहे? पवित्र आत्मा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये बसून देवाच्या वात्सल्याच्या संबंधामध्ये मनचिंतन करायला आपल्याला मदत करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनेक लोकांनी ही गोष्ट पूर्ण केलं असेल, काही लोकांनी अजून चालू केलं नसेल. हालेलुया. ज्यांनी चालू केलं नाही, आतापासून चालू करा. काय करायचं? हालेलुया. मनन चिंतन करत राहायचं. देवाच्या वात्सल्याच्या मनन चिंतन. हालेलुया. देवाच्या वात्सल्याच्या मनन चिंतन जसजसे तुम्ही चालू करणार, हालेलुया, काय होणार पुढे? हालेलुया. इथे जे स्त्रिया आहेत, हालेलुया, आता आपण गॅस पेटवतो. पूर्वीच्या काळामध्ये आपण लाकड पेटवायचो. स्टोवचा पण पहिले, हालेलुया, लाकड पेटवायचो. लाकड पेटवायला चालू केलं तर तिथे काय होत आहे माहिती आहे? हालेलुया. लाकडाचा आतमध्ये मुंगी भरलेला आहे. हालेलुया. कधी कधी चावणारा दुसरा काय आहे ते आतमध्ये बसलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गरमी जसे वाढायला चालू होणार तसतसे आतमध्ये बसलेले एक एक बाहेर पडणार. प्रेज द लॉर्ड. सापाचं पिल्लं, विंचू, काय आतमध्ये असो, हालेलुया,
सगळे हळूहळू बाहेर पडणार. हालेलुया. तुम्ही काय केला? फक्त सुरुवात केला पेटवण्याचा काम. हालेलुया. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर देवाच्या वात्सल्याबद्दल तुम्ही मननचिंतन करायला चालू करताना खरोखर काही होत आहे म्हणून 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. 5व्या वचन आता आपण वाचूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हे नगर पाहताच ते विस्मित झाले व घाबरे होऊन पळत सुटले. हालेलुया. 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 प्रियानो, तुमच्या मध्ये अनेक लोकांच्या हृदयामध्ये जागा पकडलेले एक शक्ती आहे. सकाळी आपण त्याबद्दल थोडासा विचार केला. हालेलुया. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा पकडलेले काही शक्ती आहे. हालेलुया. ही जागा पकडलेली शक्ती आहे ते काय करताय? तुमच्या सोबत एकदम शांतीने समाधानीपणामध्ये आतमध्ये बसलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कितीतरी लोकांनी मला बोलले, फादर रिट्रीटला यायचे होते. हालेलुया. 3 वर्ष झाला तयारी करताय. हालेलुया. प्रार्थनेला जायचं वेळ येत आहे तोपर्यंत दुसरा काहीतरी होईल. यायलाच भेटलं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेला जायच्या गोष्टी करताना मागे पकडून ठेवण्याची एक गोष्ट आहे. ते काही आहे? ते आहे शत्रूचं काम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या रिट्रीट मध्ये आलेले एका बंधूने मला बोलले, फादर, मिसाला गेलं तर तिथे जाऊन उभं राहतो तेवढं माहिती आहे, डोक्यात नको ते विचार येत आहे मिसा चालू असताना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोसरी प्रार्थना चालू केला तर लगेच नको ते सगळे विचार डोक्यात येत आहे. हालेलुया. तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बंधूने मला बोलले, फादर, असे का फादर, असे का होत आहे? रोसरी चालू केल्यावरच प्रॉब्लेम आहे, मिसाला गेल्यावरच प्रॉब्लेम आहे. हालेलुया. टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. टीव्ही बघत बसलेला आहे, बाकी काही विचार येत नाहीये. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या वात्सल्याचा अनुभव मनन चिंतनाद्वारे घेणार. प्रेज द लॉर्ड. मनन चिंतनाद्वारे देवाच्या प्रेमाच्या वात्सल्याचा अनुभव ज्यांना भेटत आहे, हालेलुया, देवाच्या प्रेमाचा अनुभव मिळालेले व्यक्ती परत वाईटाच्या मागे नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका ताईने मला बोलले, फादर, एका वर्षापूर्वी जेव्हा रात्रीला आला तेव्हा माझ्या नवऱ्याने दारू सोडली. ते सोडले, वर्षभर नाही पिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्षभर नाही पिला. हालेलुया. कारण काही आहे? देवाच्या वात्सल्याचा अनुभव त्याला मिळाला. हालेलुया. अंमलासमध्ये तुम्हाला काही विशेष पाणी देत आहे का? हालेलुया. वेगळा विचार येण्यासाठी काही पाणी देत आहे का? हालेलुया. काही पावडर घालून देत आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सर्व एकच विहिरीतील पाणी पित आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, शत्रू आणि शत्रूचे सैन्य तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देताना, मननचिंतन करताना पडून जाणार.
परमपवित्र संस्काराला हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया वाईटापासून लांब राहा देवाचा जवळ या ही आहे पवित्र शिकवण प्रभु तुम्हाबरोबर असो तुमच्यामध्ये कोणाला तरी शरीरामध्ये खूपच अशक्तपणा आहे ना कळत तुमचा हात बोट पायवर कापत आहे एवढे अशक्तपणा दुर्बलता शरीरामध्ये येत आहे तुम्हाला त्रास देत आहे हालेलुया अशा त्रासातून जाणारा कोणाला तरी हे जे अशक्तपणा शरीरामध्ये आहे त्यातून येशूने आता सोडवलेला आहे तुमच्यामध्ये कोणाला तरी पोटामध्ये एक त्रास आहे पोटातील जे त्रास आहे आंतरीचा वगैरे भागामध्ये तुम्हाला जाणवत आहे काहीतरी होत आहे म्हणून अधूनमधून परमेश्वर तुम्हाला या परिस्थितीमध्ये मदत करत आहे लेखवीच्या संबंधातील खूपच त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे घशाच्या भागामध्ये इरिटेशन होत आहे म्हणून त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे तुमच्यामध्ये एक व्यक्ती जबरदस्त आळसीपणाच्या बंधनामध्ये आहे आज करूया आत्ता करूया असे कधी तुम्ही बोलत नाही नंतर बघू उद्या बघू विचारपूस करून सांगतो असा प्रकारची तुमची भाषा आहे पवित्र आत्मा आज तुम्हाला मार्गदर्शन देत आहे तुमच्यामध्ये काही लोकांना कोणी पण काही पण बोललं तर तुम्ही त्यांना होकार देऊन टाकताय पाहिजे तसे विचारपूस करणे माझ्यापेक्षा समजणाऱ्या एका व्यक्तीला जरा विचारून येतो असा प्रकारचा वर मन तुमचा नाहीये मानेचा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे कमरेच्या भागामध्ये अधूनमधून दुखतच आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे मेरी वेरोनिका या नावामध्ये असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा आशीर्वादित करत आहे त्यांना विशेष दान देत आहे त्यांच्या काही अडचणीतून त्यांना परमेश्वर सोडवत आहे येशू एका व्यक्तीला सांगत आहे मी तुला प्रकाश देतोच देतो मी देत आहे त्या प्रकाशात तुमचा सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आमेन।